असं मंदिर तुम्ही पाहिलंय का? शांत, प्रसन्न आणि मनाला लगेच समाधान देणारं. आज शनिवार, सुट्टीचा दिवस असल्यामुळे सगळंच रुटीन थोडं लेटच चाललं होतं. सकाळी आम्ही सगळे रेडी झालो आणि घरातून बाहेर पडून सकाळचा नाश्ता केला. गरमागरम इडली आणि डोसा. अस्मीला डोसा खूपच आवडला. नाश्ता करून आम्ही पुन्हा घरी आलो. घरी आल्यावर अस्मीने थोडं अंजीर खाल्लं. मी आणि पवन कॉफी घेत बसलो. नंतर पवनने वॉटर फिल्टर रिपेअर केला. घरातली छोटी मोठी कामं सुरूच असतात. नंतर मी लागले स्वयंपाकाला. नाश्ता थोडा उशिरा झाल्यामुळे आज जेवणही थोडं उशिराच होणार होतं. आज मी माझ्या सासरच्या पद्धतीचं म्हणजेच मराठवाडा स्टाईल मेथीचा गरगट्ट आणि कडक ज्वारीची भाकरी केली होती. खूप सिंपल रेसिपी आहे, पण तितकीच टेस्टी लागते. साधं जेवण पण खूपच चविष्ट. ते खायला वगैरे होतं मस्त. म्हटलं मी आपल्या फ्रेंडला धक्का लागेल जरा सांग. जेवण झाल्यावर अस्मी झोपली आणि आम्ही थोडा वेळ निवांत बसलो. अस्मी झोपल्यावर घरात एक वेगळीच शांतता येते. संध्याकाळी आम्ही आमच्या घराजवळच्याच महादेव मंदिरात गेलो. मी, अस्मी, माझ्या 2 मैत्रिणी आणि त्यांची मुलं. अस्मीचे बाबा घरीच होते. हे मंदिर खूप जुनं आणि शांत आहे. इथे आल्यावर मन नकळत स्थिर होतं. मंदिरात अस्मीने तिच्या फ्रेंडसोबत थोडा खाऊ खाल्ला, खूप मज्जा केली आणि तिच्या पद्धतीने आजचा दिवस एन्जॉय केला. असा शांत, साधा आणि समाधान देणारा आमचा शनिवार इथेच संपला.